नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 10वी-12वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत करून चांगल्यापैकी यश देखील प्राप्त केलेलं आहे. परीक्षा दिल्यानंतर आणि आता निकाल येण्याआधी करिअरच्या दृष्टीने अनेक क्षेत्रांचा मागोवा विद्यार्थी आणि पालकांनी नक्कीच घेतला असेल. आवडीच्या क्षेत्रात जायचं की जिथे स्कोप आहे तिथे जायचं हा संभ्रम कायमच मनात असतो आणि आता गुणतालिका हाती आल्यानंतर हवी ती वाट आपण निवडू शकतो का याचा अंदाज देखील आपल्याला आलेला असेल. अशावेळी काही कमी चोखाळलेल्या करिअरच्या वाटांसंबंधी आपण आज जाणून घेणार आहोत, जिथे भरपूर वाव आणि प्रगतीच्या संधी आहेत. आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, या भारतीय वायुसेनेतून निवृत्त अधिकारी आहेत. नमस्कार शिवालीताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. शिवाली देशपांडे मॅडम या भारतीय वायुसेनेत पायलट ऑफिसर म्हणून 5 वर्ष यांनी सेवा दिलेली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल, फायटर कंट्रोलर या विभागांमध्ये देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. आपण सगळेजण जाणतो की प्रहार ही जी एक समाज जागृती संस्था नागपुरामध्ये कार्यरत आहे, त्याच्या त्या सचिव आहेत. तसंच प्रहार डिफेन्स अकॅडमीच्या त्या डायरेक्टर आहेत. देशकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं असं हे व्यक्तिमत्व असून युवकांनी सैन्यात प्रवेश घ्यावा, त्या माध्यमातून त्यांनी देशसेवा करावी यासाठी त्यांना त्या प्रेरणा देत असतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आतापर्यंत 320 मुलामुलींनी सैन्य दलात प्रवेश घेतला आहे. ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे असंच म्हणता येईल आहे. आणि व्यक्तिमत्व विकास यावर अत्यंत प्रभावी कार्यशाळा त्या नेहमी घेत असतात. बेस्ट सिनियर विंग NCC कॅडेट ऑफ द कंट्री म्हणून 1993च्या प्रजासत्ताक दिन संचलनात त्यांना सुवर्णपदकानं गौरवण्यात आलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आउटस्टँडिंग वुमन ऑफ द इयर, शिक्षण समर्पण पुरस्कार, युवा झेप प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार, असे अनेक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर अशा शिवाली मॅडमकडनं आज आपण अनेक गोष्टी जाणून घेऊयात. मला पहिलाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की देशभक्ती आणि देशप्रेम आपल्या सगळ्यांच्या मनात असतं, पण प्रत्यक्ष त्याच्यासाठी सहभागी होणं, त्याच्यासाठी वेळ देणं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याच्यासाठी प्रशिक्षण घेणं आणि करिअर म्हणून त्याची निवड करणं, यात निश्चितच फरक आहे. तर तो नेमका काय आहे हे आपण सांगावं. पहिली गोष्ट तर सैन्यामध्ये भरती होणं हे करिअर नाही आहे. आम्ही जे सैनिक असतो, आमचं म्हणणं हे असतं की कुठल्याही व्यक्तीने हे करिअर ह्या दृष्टिकोनातून न बघता सैन्यामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश घेतो तेव्हा ही एक आयुष्य जगण्याची एक वेगळी पद्धती आहे. बरोबर. कारण आमचे काही ड्युटी अवर्स नसतात, आम्हाला काही ओव्हरटाईम मिळत नाही किंवा काही असं कुठे एका ठिकाणी बदली होईल आणि दुसऱ्या ठिकाणी झाली तर आपण अर्ज देतो आणि आपली बदली आपल्याला जिथे हवी तिथे आपण वर्षानुवर्ष राहतो, अशातला प्रकार नसतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सैन्यामध्ये जाणं म्हणजे तुम्ही देशाचं रक्षण देशाच्या शत्रूंपासून करता आणि देशाच्या सीमेवरती आपण स्थायी असतो. नेहमीच सीमेवरती स्थायी नसतो, देशाच्या आतमध्ये पण आपण स्थायी असतो. पण सैन्य नेमकं करतं काय, हे सैन्य ज्या वेळेला युद्ध असतं त्यावेळेला निश्चितच युद्धामध्ये भाग घेतं आणि ज्या वेळेला युद्ध नसतं त्यावेळेला युद्धाची तयारी कर. प्रिपेअर्डनेस ऑफ द आर्म फोर्सेस एक आमच्या सैन्यात म्हटलं जातं. सडनली जर युद्ध सुरू झालं तर भारतीय सेनेला एकदम अनोळखी नसावं आणि म्हणून भारतीय सेना जी आहे म्हणजे ती वायुसेना असो, नौदल असो किंवा थलसेना असो, या तिन्ही गोष्टींनी सतत युद्धाची तयारी करत राहावी, सराव करत राहावं, याच्यासाठी सैन्य असतं. दुसरी गोष्ट, तुमचा जो प्रश्न आहे की देशसेवा हे आपल्या प्रत्येकामध्ये असते, हे निश्चित आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशाची सेवा हे कसं करू शकतो हे बघत असतो. पण सैन्यात जाणं
हे एवढं ॲडव्हेंचरस काय? आणि ह्यांनीच देशसेवा होते असं मी म्हणणार नाही, पण देशसेवा करायचं हे उत्तम माध्यम आहे हे निश्चित आहे. कारण मला असं वाटतं की कुठलंच असं क्षेत्र दुसरं नाही आहे ह्या जगामध्ये जिथे तुम्हाला ट्रेनिंग मिळाल्यानंतर तुम्ही अशी शपथ घेता की जर गरज पडल्यास तर मी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची पण बळी किंवा प्राणाची आहुती देईन. हे फक्त सैन्यात घेतलं जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप पवित्र आणि खूप दैवी कार्य आहे. तुम्ही भरती होता ते मरण्यासाठी नाही, पण मारण्यासाठी आणि आपल्या देशाच्या शत्रूंना मारण्यासाठी. आम्हाला शिकवलं जातं की तुम्ही स्वतःचं रक्षण कसं करायचं आणि मग शत्रूला कसं मारायचं. 24/7 ऑन ड्युटी असतो. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सैन्यात गेल्यानंतर तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या ठिकाणीचं स्कोप असतो. म्हणजे मला जर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आवडत असतील आहेत, धाडसी खेळ खेळणं जर माझी आवड असेल तर मी ते धाडसी खेळ सैन्यामध्ये आपलं पॅशन जे आहे, माझी जी हॉबी आहे ते मी परस्यू करू शकते. तर सैन्यामध्ये कधीच असं कुठलंही असं बंधन नसतं की तुम्हाला हेच करावं लागेल किंवा तुम्हाला तेच करावं लागेल. तुमची आवड ज्या क्षेत्रात आहे, ज्या गोष्टीसाठी आहे किंवा तुमच्यामध्ये कुठली कला आहे ती कला बघून तशी वळण तुम्हाला ते लोक देत राहतात. हे एक खूप वाखणण्यासारखी गोष्ट आहे सैन्य. अच्छा. आणि ही माहिती पण नसते सगळ्यांना असं वाटतं की आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला आपलं सगळं बाजूला ठेवावं लागणार आहे आणि केवळ तिथे प्रशिक्षण किंवा जसं आपण म्हणालात की 24/7 तिथे वाहून घ्यायचं आहे, तर मग आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आहेत असाच एक साधारणपणे सगळ्यांना वाटत असतो. पण मग आता हे इतकं छान तुम्ही सगळं सांगितलं त्याच्याबद्दल, पण मग भारतीय सैन्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय किमान पात्रता लागते? नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि सगळ्यात पहिले तर खूप खूप अभिनंदन सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्यांनी खूप छान मार्कांनी जे उत्तीर्ण झालेले आहेत. आणि निश्चितच ते पुढे आयुष्यात मी काय करीन ह्याचं शोध घेत असतात. पालक पण त्याच्यामध्ये इक्वली सहभागी होतात. भारतीय सैन्यामध्ये प्रवेश घ्यायचे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. पहिली गोष्ट तर एक 12वीच्या नंतर तुम्ही नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासला पुण्याला ही डिफेन्स अकादमी आहे. एशियामध्ये ही सगळ्यात मोठी डिफेन्स अकादमी मानल्या जाते. इथे प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला UPSC नी कंडक्ट केलेली एक परीक्षा असते ज्याला आपण NDA एंट्रन्स एक्झाम म्हणतो. ती परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागते. आता त्या परीक्षेमध्ये पण 2 पेपर असतात. पहिलं असतं गणित आणि दुसरं असतं GAT म्हणजे जनरल अबिलिटी टेस्ट. या GATच्या पेपरमध्ये भरपूर विषय असतात. इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, करंट अफेअर्स हे सगळे विषय त्या GAT एका पेपरमध्ये असतात. आणि पहिला पेपर जो असतो तो गणित असतो. गणितामध्ये तुम्ही पहिले उत्तीर्ण तुम्हाला व्हावं लागतं. जर गणितात तुम्ही उत्तीर्ण झालं नाही तर तुमचा दुसरा पेपर चेक पण नाही केला जात. अच्छा. आणि नेगेटिव्ह मार्किंग असतं, MCQs असतात. ही परीक्षा जरा जास्ती कठीण मानल्या जाते. ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण करायचं जे वय असतं ते असतं 16.5 ते 19.5. 12वी पास असायला हवं. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मग तुम्हाला SSB इंटरव्ह्यू हे द्यावं लागतं. एक 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो हा. तो पास केल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला वाट बघायची असते मेरिट लिस्टची. मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव जर आलं तर तुम्ही NDA मध्ये प्रवेश घेता. NDA हे 3 वर्षाचं तुमचं ट्रेनिंग असतं जिथे तुम्ही पासआउट होऊन जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला BSc कम्प्युटर सायन्स, BA ह्या डिग्री दिल्या जातात. त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्ष इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून जर तुम्ही आर्मी चूज केलंय तर, जर एअरफोर्स चूज केलंय तुम्ही तर तुम्हाला एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद, आणि जर तुम्ही नेव्ही चूज केलेलं आहे NDA मध्ये तर तुम्हाला इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला इथे 1 वर्षासाठी पाठवतात आणि मग तिथून तुम्हाला कमिशन ऑफिसर म्हणून तुम्ही उत्तीर्ण होता. हे पहिली एंट्री. दुसरं असं आहे की 12वीमध्ये तुम्हाला जर एंट्रन्स परीक्षा नसेल द्यायची, 12वीमध्ये तुम्हाला 70% वरती जर टक्के असतील तर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. तुम्हाला जर टेक्निकल ब्रांचमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, आर्मीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि नेव्हीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर अप्लाय केल्यानंतर एक कट ऑफ पर्सेंटेज
निश्चित. मग त्या कट ऑफ पर्सेंटेजमध्ये जर तुमचं पर्सेंटेज असेल तर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूचा कॉल आहे. त्याच्या पुढची प्रोसिजर सेम जसं मी आधी सांगितलं. हे झालं 12वीच्या नंतर. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण भरपूर संधी असते. पहिलं असतं की तुम्ही CDS एंट्री, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एंट्रन्स एक्झाम, परत UPSC घेतं ते. एअरफोर्स कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट ही एअरफोर्स घेते. एअरफोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी ती तुम्ही देऊ शकता. नेव्हीचे वेगवेगळे ॲडव्हर्टिजमेंट्स येतात एंट्रीचे. प्लस ह्याच्याबरोबर तुम्हाला इंडियन आर्मीचे पण वेगवेगळे एंट्रीज येतात, जसं टेक्निकल ग्रॅज्युएट्स कोर्स, शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल कोर्स. ह्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरायचा, कट ऑफ पर्सेंटेज निघतं प्रत्येक ब्रांचचं आणि मग तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. तरी इतके जास्ती अपॉर्च्युनिटीज असतात. आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर जे हे सगळे टेक्निकल ग्रॅज्युएट्स कोर्स, SSC टेक, AFCAT ह्याचे जे असतात त्याची वयोमर्यादा ही 27 वर्षापर्यंत. बरोबर आहे. खूपच ही अत्यावश्यक असणारी अशी ही माहिती आहे. मला असं वाटतं की ही नाही मिळत. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी शोध घेतो पण नाही मिळत. जेव्हा त्या क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती तुमच्यासारखी सांगते तेव्हाच या सगळ्या गोष्टी कळत असतात आपल्याला. मुख्य गोष्ट इथे ही जाणून घ्यायला हवीच आपल्या सगळ्या श्रोत्यांना की आपल्या देशात सध्या 11,000 ऑफिसर्सची कमतरता आहे सैन्यात. की आपल्या देशाच्या युवकाला सैन्यात नाही जायचं ऑफिसर म्हणून, कदाचित दुसरीकडे त्यांना त्यांचं आयुष्य बघायचं आहे किंवा त्यांना कठीण आयुष्य जगायचं नाही आहे. चॅलेंजेस, लाईफ फुल ऑफ चॅलेंजेस त्यांना नको आहे. त्यात कठोर परिश्रम करावे लागतात. आणि तसं बघितलं तर आपण कुठल्या क्षेत्रात कठोर परिश्रम, मला म्हणायचं होतं की सगळ्याच क्षेत्रांमध्ये जिथे जाऊ तिथे भरपूर स्पर्धाही आहे आणि परिश्रम तर आहेतच. बरोबर आहे. पण मग आता आपण म्हणालात ही माहिती दिलीत, पण मग मुलं आणि मुली यांना दोघांनाही तिथे अगदी अगदी समान संधी आहेत का? बिलकुल. सगळ्या एंट्रीजमध्ये समान संधी मुलं आणि मुलींना आहे. 5 वर्षाचं आपण शॉर्ट कमिशनवर तुम्ही हे काम केलेलं होतं, तर तसं मग तशा सुद्धा काय वेगवेगळे प्रकार आहेत? शॉर्ट कमिशन म्हणजे काय, किती वर्षांसाठी असतं ते? शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि परमनंट कमिशन या 2 प्रकारच्या कमिशन असतात. आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन हे माझ्या वेळेला, कारण मी 97मध्ये मी कमिशन घेतलं होतं, सैन्यामध्ये गेली होती भारतीय वायुसेनेत. त्याच्यामुळे त्यावेळेला 5 वर्ष शॉर्ट सर्व्हिस कमिशन होतं. ते आता जे अवेलेबल आहे ते 10 वर्ष शॉर्ट सर्व्हिस कमिशन अवेलेबल आहे. तुम्हाला जर 10 वर्षाच्या पेक्षा जास्ती जर एक्सीड करायचं आहे तर तुम्ही 4 वर्ष आणखीन एक्सटेन्शन घेऊ शकता. जर तुम्हाला परमनंट कमिशन घ्यायचं असेल, म्हणजे तुम्हाला परमनंट म्हणजे सैन्यामध्ये राहायचं असेल, तर ते परमनंट कमिशन हे तुमच्या रिटायरमेंटच्या एजच्या पर्यंत तुम्ही सैन्यामध्ये राहू शकता. आणि हे मुलींसाठी पण आहे, मुलांसाठी पण आहे. हे क्षेत्र निवडावं किंवा युवकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं असं आपण एक आवाहन करतो आहोत, पण तरीसुद्धा त्याच्यामागे नेमकी कारणं तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की देशभक्ती दाखवण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे की तुम्ही सैन्यात भरती व्हा. जे एक खूप मी कठोर उदाहरण देईन की आपण सगळे आपण जन्म घेतलेला आहे, आपल्याला माहिती आहे की आपला मृत्यू निश्चित आहे. पण आजकालचे पालक आपल्या मुलांना सैन्यात पाठवत नाही. ह्याचा मी एक सर्वे केला. पालकांच्या मनात एक भीती आहे की माझ्या मुलांनी सैन्यात प्रवेश घेतला तर तो लवकरच मरेल. मग माझा त्यांना प्रश्न असतो का, हो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या सगळ्यांचा मृत्यू कसा लिहिला आहे? जर आपल्याला माहितीच नाही की आपल्या सगळ्यांचा मृत्यू कसा लिहिला आहे, तर आपण हे का विचार करावा की सैन्यात गेल्यानंतरच माझा मुलगा मरेल? युद्धभूमी तुम्ही बघितलं तर फक्त ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला अशा गोष्टी होतात. पण जर आपण आपल्या रस्त्यांना बघितलं की आपल्या देशात दर 4 मिनिटाला एका युवकाचा मृत्यू होतो रोड ॲक्सिडेंटमध्ये. दुसरी गोष्ट, पालकांना वाटतं की माझा मुलगा खूप हुशार आहे, मी त्याला सैन्यात पाठविणे, हातात बंदूक पकडून सीमेवरती उभं राहून ठॉठॉ करायला थोडी, त्याच्यात काय कला आहे? ते दिवस गेले ज्या वेळेला युद्ध लढल्या जायचं धनुष्य बाणांनी किंवा भाल्यांनी. आजकालचे जे युद्ध आहे, आपण जर रशिया युक्रेन युद्ध बघितलं, इस्रायल हमास युद्ध बघितलं, तर आजकालचं युद्ध हे खूप मॉडर्न वॉरफेअर आहे. आजकाल आम्ही जे बोलतो ते वी टॉक ऑफ मिसाईल वॉरफेअर, रॉकेट वॉरफेअर, न्यूक्लिअर वॉरफेअर, केमिकल वॉरफेअर, बायोलॉजिकल वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, इकॉनॉमिक वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, फायनान्शियल वॉरफेअर. तुम्ही नाव घ्या आणि त्या प्रकारचं वॉरफेअर हे उपलब्ध आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तुमचा मुलगा हुशार आहे तर त्याला सैन्यामध्ये पाठवा. सैन्याला गरज आहे, देशाला गरज आहे, कारण त्याची होशियारी जी आहे ती आपल्या देशासाठी आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट वाटते की पॅकेज.
आजकाल IT सेक्टरचं कल्चर आहे सगळीकडे. पॅकेज किती मिळेल? तर लेट मी टेल यू, भारत सरकार गिव्ज यू अ हँडसम सॅलरी. ह्या सगळ्या सवलती उपलब्ध असताना आपण सैन्यात फक्त काही गोष्टींसाठी त्याचा नाही बाऊ जायला करत हवं. त्याला मला अवॉइड हे करणं हे अवॉइड बरोबर करणं बरोबर नाही. मला पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की याच्यासाठी जे मार्गदर्शन, म्हणजे आता तुम्ही ज्या परीक्षा सांगितल्या, त्या डिफेन्स अकॅडमीज ट्रेनिंग देतात, गायडन्स करतात, लेखी परीक्षेची तयारी करून देतात. सरकारी यंत्रणा असते, जसं RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज आहे, सैनिक स्कूल्स आहेत. ह्या प्रत्येक राज्यामध्ये सैनिक स्कूल्स आहेत. तुम्हाला काय काय कसं कसं तुमची पर्सनॅलिटी हवी, काय हवं तुम्हाला, तुमच्यामध्ये वेगळं काय असं लागतं, या सगळ्या गोष्टी सांगतात. या सगळ्या गोष्टी खरंच खूप उपयुक्त अशी माहिती आपण दिली. सैन्यामध्ये प्रवेश घेऊन देशसेवा करण्याचा जो उत्तम असा मार्ग आहे, आपली मुलं जर का त्या क्षेत्रात जायला तयार असतील तर नक्कीच त्यांना प्रोत्साहन सगळ्यांनी द्यावं. हाच एक महत्त्वाचा संदेश मला असं वाटतं आजच्या आपल्या या चर्चेमधनं समोर आलेला आहे. खूप खूप धन्यवाद शिवाली मॅडम, आपण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. जय हिंद.